माता द्रौपदी है। हाँ जी। ये माता कुंती है। हाँ। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। भावांनो, आजचा मुद्दा फार महत्त्वपूर्ण आहे। कारण सांगू इच्छितो, आपला हा भारत देश बुद्धाच्या नावाने ओळखला जातो। आपल्या भारत देशामध्ये जरी 33 करोड देवी देवतांची स्थापना झालेली असेल तरीही आपण जेव्हा भारताच्या बाहेर जातो तेव्हा आपला देश फक्त हा बुद्धाच्या नावाने ओळखला जातो। पण हा भारत देशामध्ये बुद्धाचं स्थान पवित्र आहे का? कारण आजही आपल्या भारत देशामध्ये बुद्धाला लपवण्याचा प्रयत्न केला जातो। बुद्ध अंतिम सत्य हे पूर्ण जगाला माहिती आहे, पण आपल्या भारत देशामधील काही ब्राह्मणवादी लोक बुद्धाला एखाद्या देवी देवताचा अवतार किंवा महाभारतचे काल्पनिक पात्र असे दर्शवितात। आता महाभारतचं युद्ध झालं नाही झालं तो वेगळा प्रश्न आहे, पण जर समोर एखादी बुद्धाची प्रतिमा तुम्हाला दिसत असेल आणि तो व्यक्ती म्हणत असेल की नाही हा बुद्ध नाही आहे, हा तर महाभारतामधले पात्र आहेत, तर तुमची त्याच्यावरती काय व्यक्तिमत्व असेल? आता भावांनो, एक व्हिडिओ मी तुम्हाला दर्शवितोय। ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत आणि एक प्रतिमा नाही आहे, 5 ते 6 प्रतिमा त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। चक्रवर्ती सम्राट अशोककालीन आपल्या भारत देशामध्ये भरपूर बुद्ध स्तूपांची निर्माता झाली होती। काही बुद्ध स्तूपांची जे आहे हे मंदिरामध्ये रूपांतर झाले, तर काही ब्राह्मणवादामुळे त्यांना देवी देवता घोषित केलं। पण ह्या ठिकाणी भावांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की या ठिकाणी जितक्या पण प्रतिमा ठेवलेल्या आहेत हे सर्व बुद्धांचे आहेत। तर एक वेळेस हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पंडित जी, सॉरी, ये जगह कौन सी है? ये 5 पांडवों की जगह है। हाँ जी, ये पांडवों की जगह है। पांडवों से मतलब कैसे जुड़ी हुई है बुद्ध से? यहाँ पिंड दान करने आए थे पांडव, जो महाभारत में जो मारे गए थे ना, जी हाँ, उन्हीं के लिए पिंड दान करने आए थे गया में। अच्छा, ते 5 पांडव। हाँ, ये माता द्रौपदी है। हाँ जी। ये माता कुंती है। हाँ जी। ये नकुल है, ये सहदेव है, ये बीच में धर्मराज युधिष्ठिर है, ये भीमसेन है, ये अर्जुन जी है, अर्जुन जी का पुत्र अभिमन्यु है, ऊपर कृष्ण भगवान। अच्छा। इस सब तो लेकिन देखने में तथागत बुद्ध जैसे लग रहे हैं। सब बुद्ध हैं, लेकिन अवतार मान करके पांडवों की पूजा करते हैं। तो मतलब बुद्ध विहार के अंदर एक कहें तो हिंदू धर्म का भी मंदिर कह सकते हैं। यहाँ शंकर जी का मंदिर है बराबर में, बड़ा मंदिर में भी शंकर जी का है। मंदिर देखिए काट के नीचे, अभी हम जाएंगे आगे, यहाँ रुके हैं। जाके देखिए वहाँ भी शिवलिंग है। तो बख्तियार खिलजी ने उसको भी कट कर दिया। जी जी, धन्यवाद। या ठिकाणी भावांनो, तुम्ही मूर्त्या बघून स्पष्ट झाला असेल की ह्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत किंवा बुद्धांच्या प्रतिमा आहेत। पण त्या ठिकाणीचे जे पंडित आहेत ते म्हणतात की हे महाभारतमधले पात्र आहेत। आता कमेंटद्वारे कळवा की हा बुद्ध आहे की महाभारतले तुम्हाला पात्र दिसत आहेत। ब्राह्मणवाद हा फक्त बुद्धांना लपवण्यासाठीच किंवा पाखंडवाद पसरवण्यासाठीच प्रचलित होतो। कारण की आता ह्या जर मूर्त्या तुम्ही बघितल्या किंवा दुसऱ्याला सुद्धा तुम्ही दर्शविल्या तर तो फक्त म्हणणार की हा तथागत गौतम बुद्ध यांच्याच मूर्त्या आहेत, पण तिथला जो पंडित आहे तो म्हणतो की हे महाभारतमधले पात्र आहेत। तर भावांनो, आपल्या भारत देशामध्ये इतक्या चरममध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतायत किंवा बुद्धाला लपवण्याचं काम करतात हे लोक। पण किती जरी लपवण्याचं काम केलं तरी बुद्धच अंतिम सत्य, आणि बुद्ध तुम्ही किती लपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते समोर येतातच। तर भावांनो, तुमची कमेंट करा। आता हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ज्या प्रतिमा बघितल्या हे महाभारतमधले पात्र आहेत की तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आहेत? तर भावांनो, कमेंट करणं विसरू नका आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम, जय संविधान।